नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही टिस्टमध्ये आता असे होणार आहे की आता आपल्या ऋषिकेशने अगदी जीवाची बाजी लावून त्या गुंडांना मारण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. परंतु मात्र ऐन वेळेसला जानकीचा फोन येतो आणि ते गुंड ऋषिकेशच्या डोक्यामध्ये मारतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेशने खूप प्रयत्न केलेले असतात की त्यांच्या ताब्यातून आपला जीव सोडवण्यासाठी, परंतु त्याने त्या गुंडांना सुद्धा खूप चोप दिलेला असतो. परंतु शेवटी मात्र आपल्या ऋषिकेशला डोक्यात मारल्यामुळे तो बेशुद्ध होतो आणि त्याच वेळेस मात्र आता ऋषिकेशच्या हातामध्ये ते कड असतं. परंतु आता त्याला माहिती नसतं की हे आपल्या पार्वती आईचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि आता तोच आशीर्वाद आपल्या ऋषिकेशला या संकटातून सोडवणार असतो. आणि जानकीसुद्धा अगदी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या ओवी आणि ऋषिकेशचा जीव अगदी सुखरूप वाचून त्या दोघांना घरी घेऊन येणार असते. आणि आता आपली जानकी आहे तर ती आपले जे काही हक्क आहे, जी प्रॉपर्टी आहे, ते सर्व आता ऐश्वर्याच्या हातामधून कशी घेते तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि ऋषिकेश कसा घरी वाचून सुखरूप येतो आणि जानकीसुद्धा आपल्या ऋषिकेशचा जीव कसा वाचवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता सयाजीचे जे गुंड असतात तर ते ऋषिकेशला एका ठिकाणी बांधून ठेवतात आणि ऋषिकेशला ते बेदम मारतात. परंतु ऋषिकेश मात्र आपल्या जानकीच्या या हाकेने तेथे सुद्धा शुद्धीत येतो. त्यावेळेस मात्र आपल्या ऋषिकेशला सर्व काही आठवत असते. आपली ओवी काय करत असेल आणि ओवी संकटात आहे आणि जानकीसुद्धा इतक्या मोठ्या संकटात आहे याची चाहूल मात्र आपल्या ऋषिकेशला लागते. त्यामुळे आता ऋषिकेश या गुंडांच्या तावडीतून आपल्याला सोडवण्यासाठी मदत करत असतो. म्हणजे काहीतरी आता तो प्लॅन करणार असतो आणि या गुंडांच्या तावडीतून तो स्वतःची सुटका अगदी सुखरूप करणार असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ओवीला जे केक खाल्ल्यामुळे आणि त्याची जी काही केकची एक्सपायर डेट असते ती पूर्णपणे संपून गेलेली असते. म्हणून आता ओवी तो केक खाते. एकतर खूप भूक लागलेली असते, घरामध्ये आई नसते, बाबा नसतात आणि आता ती ऋषिकेश आणि जानकीला खूप आवाज देते. परंतु एकतर खूप भूक लागली म्हणून जो काही केक तिला समोर दिसतो अगदी तो केक ती खाऊन टाकते. ऐन वेळेस मात्र पोटामध्ये खूप दुखायला लागतं आणि इकडे जानकीच्या पायाला खूप लागलेले असते. जानकीचा मोबाईलसुद्धा हा त्या गाडीखाली गेल्यामुळे ऋषिकेशला मात्र तिचा आता काही कॉन्टॅक्ट होत नसतो, कारण त्या मारामारीत ऋषिकेशचा मोबाईलसुद्धा तेथेच पडलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेशचा मोबाईल पडल्या वेळेस मात्र आता इकडे सयाजीचे गुंड आहे ऋषिकेशला तेथे बेशुद्ध करून मारून ठेवतात. तेव्हा जानकी आता ठरवते की आता घरी जायचं. आपली ओवी काय करत असेल घरी, तर ओवी एकटीच असेल म्हणून तिला ओवीची काळजी लागते. आणि आता ती लगेच सौमित्र भाऊजींना सुद्धा फोन करायला म्हणजे निघलेलीच असते. आता नक्की काय करू. परंतु आता मात्र जानकी ही ओवीला तिकडे हॉस्पिटलला म्हणजे घरी आल्यानंतर ओवीचं जे काही भयानक दृश्य आहे तर तिच्या समोर येतं. नक्की आता काय करू. एकतर ओवीसुद्धा खूप रडत असते. जीवाचा अगदी आकांताव करून ती आपल्या जानकी आईला आवाज देत असते की आई, अगं मला काही होणार तर नाही ना. परंतु जानकी म्हणत असते की ओवी बाळा, तू घाबरू नकोस, तुझी आई तुझ्या जीवाला काही होऊन देणार नाही. तेव्हा आता इतक्या लोकांच्या मदतीनं म्हणजे जानकीने हाका देऊन सुद्धा कोणी मदतीला धावून येत नाही. परंतु आता मात्र जानकी ही आपल्या ओवीला पाठीशी बांधते आणि ओवीला घेऊन ती तिकडे हॉस्पिटलला जायला निघते. परंतु आता मात्र तेथे सौमित्रा आणि अवंतिकाही आलेल्या असतात, कारण आता नाना नक्की काय म्हटले असतील. कारण आता सौमित्राने जानकी बहिणीला फोन करण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, परंतु जानकी बहिणीचा फोन लागत नाही, कायम तो स्विच ऑफ येत असतो. म्हणून आता सौमित्राला जानकीची काळजी लागते. म्हणून सौमित्र लगेच तिकडे यायला निघतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा ती ओवीची आणि जानकीची ती दुर्दशा पाहतो तेव्हा सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो. सौमित्र आता म्हणत असतो की नाही, माझ्या जानकी बहिणीला इतक्या संकटात टाकणाऱ्या ऐश्वर्याची मात्र आता या घरातून मी हकालपट्टी करणार म्हणजे करणारच. कारण आता बाद झालं, खूप काही सहन केलं. कारण आता लगेच सौमित्र जानकी बहिणीला विचारत असतो की अगं दादा कुठे. तेव्हा म्हणजे जानकीने जे काही ऐकलेलं असतं तर ते सर्व ती सौमित्राला सांगते. अगोदर ओवीला घेऊन ते हॉस्पिटलला जातात आणि
हॉस्पिटलला गेल्यानंतर ओवीवर उपचार चालू होतं तेव्हा जानकी ही सौमित्रला सांगते, जेव्हा मी नानांना भेटून घराच्या बाहेर पडले तेव्हा मात्र सयाजीराव हा ऐश्वर्याला भेटायला आला होता आणि तेथे आल्यानंतर मला समजले की नक्की ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे, कारण ऋषिकेश जो काही टेम्पो घेऊन गेलेले होते आणि त्याच टेम्पोत ह्या सयाजीरावाने त्याची गुंड पाठवलेली असतात। तेव्हा झालेला सर्व प्रकार जानकी ही आपल्या सौमित्र भाऊजींना सांगते तेव्हा सौमित्रला आणखीन राग येतो। तो जानकीला म्हणत असतो की वहिनी आता काय करायचे, आपला ऋषिकेश दादा कुठे असेल, एकतर त्याचा फोनसुद्धा लागत नाही, मग तो नक्की सुखरूप तर असेल ना। तेव्हा जानकी ही तेथील देवाला प्रार्थना करते, देवा काही कर परंतु या ऋषिकेशला या संकटातून वाचव आणि माझ्या ओवीला सुद्धा सुखरूप वाचव। जानकी खूप रडत असते, सौमित्र तिला आधार देत असतो आणि अवंतिका सुद्धा तेथे आलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे नाना तर इतके भडकलेले असतात, कारण त्यांना अगदी चाहूल लागते आपला ऋषिकेश आपली ओवी यांच्या जीवाला नक्की काहीतरी धोका आहे, म्हणून ते सुमित्राला चांगलं सुनावत असतात। सुमित्राला काही कळत नाही की नाना असे का वागतात। ती नानांना विचारण्याचा खूप प्रयत्न करते की नाना अहो तुम्हाला काय झाले, जानकी आल्यापासून तुम्ही का असे वागतात, नक्की काय घडले, मला व्यवस्थित शांतपणे सांगतान का। तेव्हा मात्र आता लगेच नाना हे सुमित्रावर खूप रागवतात, भडकतात। सुमित्राला काही कळत नसते, सुमित्रा रडत असते, परंतु नाना मात्र तिचा हातसुद्धा झिडकारून देतात आणि त्याच वेळेस मात्र तिथे आजी येते। आजी मात्र ही सुमित्राला सांगायचा प्रयत्न करते, परंतु नाना तिच्यावर सुद्धा अगदी रागाने पाहत असतात आणि घरातून चालती हो असा इशारा ते आजीला करतात। आजी तर खूप घाबरते आणि लगेच बाहेर निघून जाते। त्यानंतर मात्र आता इकडे ओवी ही हॉस्पिटलला आहे हे गुलाबदादांना समजलेलं असतं आणि गुलाबदादा जेव्हा घरी येतात तेव्हा सुमित्रा ही विचारत असते की अरे सौमित्रा आणि अवंतिका दिसत नाही, नक्की ते कुठे गेलेले आहे। गुलाबदादांना काही राहवत नाही। गुलाबदादा लगेच सुमित्राला सांगतात की आपल्या ओवीचा जीव संकटात आहे आणि ऋषिकेश दादासुद्धा बेपत्ता आहे, त्यांचासुद्धा काही पत्ता नाही, नक्की काय झाले असेल कुणाला काही माहिती नाही आणि आपले सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी ही हॉस्पिटलला गेलेले आहेत आपल्या ओवीच्या जीवाला, म्हणजे तिने केक खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आणि जानकी वहिनी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलेल्या आहेत आणि त्यांची मदत करण्यासाठी सौमित्र भाऊजी गेलेले आहेत। हे ऐकल्यानंतर मात्र आता सुमित्राला काही राहवत नाही। सुमित्रा म्हणते की अरे गुलाब तू घराकडे लक्ष दे, मी लगेच हॉस्पिटलमध्ये जाते आणि ओवी कशी आहे कारण मला आता चैन देत नाही, म्हणून सुमित्रा ही हॉस्पिटलला जायला निघते। त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशला शुद्ध येते, तेव्हा मात्र आता अवंतिका तेथे थांबायला तयार होते आणि जानकी ही लगेच सौमित्राला म्हणत असते की चल आता आपण आपल्या म्हणजे ऋषिकेशला शोधूयात, कारण आता जे सयाजीने गुंड पाठवलेले आहेत आणि जे विनायक काका आहेत त्यांच्या गाडीवर आपले ऋषिकेश गेलेले आहेत, मग आपण त्यांनाच विचारायला जाऊयात। परंतु आता सौमित्र म्हणतो की नाही अगं ती सयाजीची माणसं आहेत वहिनी, आपण मात्र आता आपला ऋषिकेश दादा कुठे गेला होता, कोल्हापूरला ना, मग तिकडे आपण शोधण्यासाठी जाऊयात। तेव्हा आता मात्र जानकी आणि सौमित्र हे ऋषिकेशला शोधायला निघतात। इकडे ओवीचा जीव तर वाचलेला असतो, संकटाच्या बाहेर ती असते आणि अवंतिका तिची काळजी घेत असते। तेव्हा अवंतिका आणि सौमित्र जानकी वहिनींना म्हणतात की वहिनी तू काही काळजी करू नको, दादा आपला सुखरूप असेल। जानकी म्हणते की अहो सौमित्र भाऊजी यापुढे काय करायचे, आता नेमकं ऋषिकेशला त्यांनी कुठं नेलेलं आहे, नक्की ते कोल्हापूरला तर गेलेले आहे जानकी वहिनी याबद्दल तुला माहिती आहे, परंतु आता मात्र ते कुठे आहे हे आपल्याला शोधून काढावे लागेल। तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो की वहिनी मी त्या ऐश्वर्यावर आता नजर ठेवून राहतो, नक्की ती तिच्या डॅडाशी काय बोलते काय नाही, यामुळे आपल्याला कळेल की त्यांनी आपल्या ऋषिकेश दादाला कुठे ठेवलेले आहे। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे सौमित्र भाऊजी तुम्ही आत्ता जा आणि त्या ऐश्वर्यावर लक्ष ठेवा। तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि तिच्या सयाजी पाटलांचा कॉल चालूच असतो। सयाजी पाटील हे ऐश्वर्याला सांगत असतात की अगं ऐश्वर्या ऐशू आपलं काम फत्ते झाले, कारण त्या ऋषिकेशला आपल्याला मारायचं होतं तर गुंडांनी त्याला बेदम मारले आणि त्याला आपल्या जे कोल्हापूरचं एक फार्म हाऊस आहे तर तेथे किडनॅपसुद्धा करून ठेवलेले आहे, अगदी बांधून अगदी त्याचे हाल केलेले आहे। आता तो वाचून घरी नाही येऊ शकत, असा तडफडून तो मरू शकतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा अगदी असंच पाहिजे, कारण त्याने माझं लग्न या सारंगशी लावून दिलं आणि त्यानेच मला आज हे दिवस म्हणजे
सौमित्रशी लग्न करण्याचा प्लॅन करत होते, परंतु त्यांच्यामुळे आज माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे आणि मला ह्या सारंगशी लग्न करावे लागले. तेव्हा डॅडा, तुम्ही त्या ऋषिकेशला सोडू नका. त्याला वाटेल तसे अगदी आणखीन मार द्या आणि तो परत घरी यायला नको. म्हणजे ती जानकीसुद्धा अगदी तडफडून मरायला हवी. मला ती जानकी केव्हा रस्त्यावर येते हेच पाहायचं. म्हणून ऐश्वर्या खूप खुश होत असते आणि हे सर्व सौमित्रने ऐकलेले असते. आणि हे जेव्हा सौमित्र ऐकतो तेव्हा त्याला समजते की नक्की ऋषिकेश दादाला कुठे ठेवलेले आहे. तेव्हा तो आता दुसऱ्या दिवशी लगेच तिकडे घाईने हॉस्पिटलला येतो. ओवी ही सुखरूप वाचलेली असते आणि आता जानकी आणि सौमित्र हे पुन्हा आपल्या ऋषिकेश दादाला शोधायला निघतात. परंतु इकडे मात्र आपल्या ह्या ऋषिकेशला शुद्ध येते आणि ते गुंड मात्र दारू पीत बसलेले असतात. मालक असतो तो मात्र तेथे आपल्या गोंडावून वर गेलेला असतो आणि सयाजी पाटलांना फोन करून सांगतो की काम झाले म्हणून. सयाजी तर खूप खुश असतो. तर आता ह्या गुंडांना वाटत असतं की आता हा ऋषिकेश काही शुद्धीवर येत नाही, कारण त्याच्या डोक्यामध्ये आपण तर इतके मारले म्हणजे आता नक्की तो काही शुद्धीवर येणार नाही. एकतर पाणीसुद्धा त्याच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही. तेव्हा ते गुंड अगदी दारू पीत एन्जॉय करत असतात आणि ते तसेच तेथे झोपी जातात. परंतु त्याच संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि हळूच तेथे एक चाकू पडलेला असतो आणि त्या चाकूने जे काही आपल्याला बांधून ठेवलेले आहे ते दोर ते कापतो आणि तेथून तो निसटण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता मात्र काही गुंड त्याला अडवतात, कारण एका गुंडाने पाहिलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश पुन्हा त्यांची चांगली धुलाई करतो आणि त्या गुंडांना चांगला चोप देऊन शेवटी आपला ऋषिकेश मात्र तेथून निसटतो. आणि ऐनवेळेस मात्र आता ऋषिकेश आणि जानकी सौमित्र यांची भेट होणार असते. तेव्हा एका ठिकाणी ऋषिकेश धावत येतो आणि ऐनवेळेस त्याला समोरून सौमित्र आणि जानकी दिसतात. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला प्रेमाने मिठी मारते की ऋषिकेश, तुम्ही सुखरूप तर आहात ना? तुम्हाला काही झाले तर नाही ना? अहो, मी तुम्हाला किती फोन करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कुठे होतात? तेव्हा झालेला सर्व प्रकार ऋषिकेश जानकीला सांगतो. तेव्हा जानकीसुद्धा आपली ओवी ही संकटात होती आणि तिच्यासुद्धा जीवाला खूप मोठा धोका झाला होता हे सर्व काही सांगते. तेव्हा आता ऋषिकेश, जानकी आणि सौमित्र यांची अगदी भेट झालेली असते. ते एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात. परंतु आता मात्र ओवी सुखरूप घरी येणार असते. ओवीच्या जीवावरचा सुद्धा धोका टळलेला असतो. त्यानंतर मात्र आता जानकीला जे काही ऋषिकेशच्या हातामध्ये कडं असतं त्याचा उलगडा होणार असतो आणि त्यामध्ये जे काही पासवर्ड आहे तर नानांनी जे काही सांगितले तर जानकी ही ऋषिकेशला सर्व काही सांगते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, मला ही कडं तर हिम्मत काकांनी दिलेलं आहे. मग ह्या कड्याबद्दल आपल्या हिम्मत काकांनाच माहिती असेल. म्हणून आता हे त्रिकोणी कुटुंब पुन्हा आनंदाने एकत्र येतं आणि यात सौमित्र अवंतिकाची खूप अशी मोलाची साथ आणि म्हणजे प्रेम त्यांना भेटत असतं. म्हणून आपल्या प्रत्येक संकटावर जानकी आणि ऋषिकेश मात करतात. परंतु आता ते ठरवतात की काही झालं तरी या ऐश्वर्याला आणि सयाजी पाटलांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. तेव्हा मात्र आता हिम्मत काकांची भेट घेतल्यानंतर त्यांना त्या कड्यातले जे काही रहस्य आहे ते उलगडते. हिम्मत काकांना या सर्वबद्दल माहिती असते. हिम्मत काका म्हणत असतात की ऋषिकेश, अरे त्या कड्यामध्ये असा एक पासवर्ड आहे आणि त्या पासवर्डमध्ये तुमच्या देवघराचा तो पासवर्ड आहे आणि त्यामध्ये नानांनी आपल्या प्रॉपर्टीचे सर्व काही पेपर्स त्यात ठेवलेले आहे. हिम्मत काकांना हे सर्व माहिती असतं. तेव्हा हिम्मत काका हे सर्व जानकी आणि ऋषिकेशला सौमित्रला सांगतात. तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा शेवटी होतो आणि जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स पाहिल्यानंतर घाईने ते घरी येतात. देवघर उचकतात पासवर्ड खोलून आणि त्यांना खूप मोठा आनंद होतो. आणि आता नानांनी जे काही अगदी हक्क आपल्या ऋषिकेशला दिलेले असतात, अगदी तो हक्काचा मालक बनतो आणि जानकीच्या हातामध्ये त्या सर्व प्रॉपर्टीच्या चाव्या येतात. तेव्हा आता हे सर्व हक्क घेऊन जानकी आणि ऋषिकेश अगदी मानाने परत या घरामध्ये आपला हक्क घ्यायला येणार असतात आणि आपल्या नानांनासुद्धा अगदी ते बरं करणार असतात. नानासुद्धा आता ऋषिकेश संकटातून वाचून आला म्हणून स्वतःला शांत करतात, कारण त्यांना आता सौमित्राने सर्व काही सांगितलेले असतात. आणि ह्या पापी ऐश्वर्याला मात्र तिच्या पापाची शिक्षा आता मिळणार असते आणि लवकरच नानासुद्धा या आजीची घराच्या बाहेर हकालपट्टी करणार असतात. तेव्हा आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी हे सुखरूप पुन्हा अगदी एकत्र येतात आणि जानकीने अगदी जीवाची कसोटी करून आपल्या ऋषिकेश, जानकी आणि ओवीला वाचवलेलं असतं.
तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.